6 मार्चला मुंबईत एक क्रिकेट मॅच झाली। या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, इरफान पठाण, सुरेश रैना, रामचरण, सूर्या असे सगळे सेलिब्रिटी खेळत होते। या मॅच नंतर कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि यूट्यूबर आणि बिग बॉस फेम एल्विश यादवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। या फोटोवरून एल्विश यादव बेकार ट्रोल झाला। मग सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एल्विश यादव एका मुलाला मारहाण करताना त्याला जीवे मारण्याची धमकी देताना दिसला आणि राड्याला सुरुवात झाली। मारहाण झालेल्या मुलानं एल्विशवर गंभीर आरोप केले आणि हा राडा जास्त चिघळला। आता तो मुलगा कोण, एल्विशनं त्याला का मारलं, दोन्ही बाजूचं म्हणणं काय, पाहूयात या राड्यामागची संपूर्ण स्टोरी। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 6 मार्चला ISPL लीगच्या ओपनिंग सेरेमनीला सचिन तेंडुलकरच्या मास्टर 11 आणि अक्षय कुमारच्या खिलाडी 11 ह्या टीम्समध्ये मॅच झाली। सचिनच्या टीममध्ये यूट्यूबर आणि बिग बॉस OTTचा विनर एल्विश यादव, तर अक्षयच्या टीममध्ये बिग बॉस टीव्हीचा विनर कॉमेडियन मुनव्वर फारुकी होता। मुनव्वर आणि एल्विश हे एकमेकांचे विरोधक मानले जातात, पण या मॅचमध्ये एल्विशनं मुनव्वरला आउट केलं, मग त्याला मिठी मारली आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। तसंच मॅच नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये दोघांची मैत्री दिसून आली आणि सोशल मीडियावर युजर्सनी एल्विश विरोधात संताप व्यक्त केला, त्याला अनफॉलो आणि अनसबस्क्राईब करायला सुरुवात झाली। एल्विश मोठ्या प्रमाणावर ट्रोलही झाला। आता हे ट्रोलिंग होण्याचं कारण म्हणजे याआधी एल्विशनं मुनव्वरला सोशल मीडियावरच टार्गेट केलं होतं। मुनव्वर हिंदू धर्माबद्दल आणि देवतांवर विनोद करतो, त्याच्याशी कधीच मैत्री नाही अशी टीका एल्विशनं केली होती। एल्विश आपण हिंदुत्ववादी असल्याचं कायम सांगत आलाय, त्यानं आपल्या बायोमध्येही हिंदू असल्याचं लिहिलंय। पण हाच एल्विश मुनव्वरला भेटला, दोघांनी फोटोज काढले आणि ते सोशल मीडियावरही आले। मग एल्विशला फेक हिंदू, अँटी हिंदू म्हणून ट्रोल करण्यात आलं। एल्विशच्याच फॉलोअर्सनी त्याला शिवीगाळ केली। यातच सागर ठाकूर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं मॅक्स्टन नावाच्या अकाउंटवरून 7 मार्चला एक्सवर मुनव्वर आणि एल्विशचा व्हिडिओ शेअर केला। यूट्यूबर गेमर असलेल्या सागरनं टाकलेल्या व्हिडिओला एल्विश आणि मुनव्वरची लव्ह स्टोरी असं कॅप्शन होतं। थोड्या वेळानं सागरनंच हार्टफेल्ट लाइन्स बाय एल्विश भाई या कॅप्शन खाली एक व्हिडिओ टाकला। त्यात एल्विश हर आदमी दोगला है, अपने काम से काम रखो असं म्हणत होता। थोडक्यात त्यानं एल्विशलाच टोमणा मारला। याच ट्विटला रिट्विट करत एल्विशनं भाई तू दिल्ली ही रहता है, सोचा याद दिला दू असं म्हटलं। पण याच ट्विटमधून पुढे जाऊन मारामारी झाली। त्याच दिवशी संध्याकाळी 8च्या दरम्यान एल्विशनं व्हॉट्सअपवरून सागरला गुरगावला भेटायला बोलवलं। रात्री 12:30 वाजता पोहोच असं एल्विशनं सांगितलं। सागरही आपण येतोय म्हणाला। त्यानं या चॅट्सचे फोटो, गुरगावला जातानाचे व्हिडिओ शेअर केले। त्यानंतर मध्यरात्री 2च्या दरम्यान सागरनं एक्सवर अजून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात एल्विशनं आणि त्याच्या 8-10 लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असं त्यानं सांगितलं। एका दुकानात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओही सागरनं शेअर केला। यामध्ये एल्विश आणि त्याच्या चाहत्यांनी केलेली मारहाण, शिवीगाळ आणि धमकी स्पष्टपणे दिसत होती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एल्विश विरोधात संताप व्यक्त होऊ लागला। एल्विशवर कारवाई करण्याची मागणी केली गेली। हे सगळं होत असताना सागरनं 8 मार्चच्या रात्री आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यानं एल्विश सोबत गुरगाव पोलिसांवरही गंभीर आरोप केले। त्याचं म्हणणं होतं एल्विशवर अटेम्प्ट टू मर्डरची तक्रार दाखल केली, तेव्हा तिथल्या पोलिसांनी आपल्या वरिष्ठांची फोनवरून काहीतरी चर्चा केली। त्यानंतर या घटनेबद्दल कुठेही बोलू नका, आपण गुप्तपणे ही लढाई लढू। पोलिसांनी FIR मध्ये एल्विशवर IPCच्या 147, 149, 323 आणि 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। हे सगळे जामीनपात्र गुन्हे आहेत। माझ्या जीवाला धोका असल्याचं दिसत असतानाही पोलिसांनी कलम 307चा गुन्हा दाखल न करता एल्विश विरोधात जामीनपात्र गुन्हे दाखल केले। दरम्यान एल्विशनंही एक व्हिडिओ शेअर केला। हे आरोप खोटे आहेत। बिग बॉस जिंकल्यापासून सागर स्वतः फेमस होण्यासाठी मला ट्रोल करतोय। याआधी आम्ही एकमेकांना भेटलो होतो, आमच्यात सगळं काही चांगलं होतं, पण त्यानं माझ्यावर टीका करायला सुरुवात केली। मी दुर्लक्ष करत होतो, पण मॅच नंतर त्यानं माझ्यावर टीका केली तेव्हा मला हा वाद मिटवायचा होता, पण त्यानं मला आणि माझ्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याची धमकी दिली। तेव्हा रागात मी त्याला शिवीगाळ केली आणि भेटायला येतो असं सांगितलं। तेव्हा त्यानं कॅमेरा लावून, माईक लावून सगळा सेटअप केला होता। तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत 4 जण होते। त्यानं माझ्या कुटुंबियांना जाळण्याची धमकी दिल्यामुळं संताप अनावर झाला आणि मी त्याच्यावर हात उचलला। हा सगळा विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न आहे। हिंदू धर्मासाठी मी 2020 पासून काम करतोय, त्यामुळे डाव्या विचारांचे अनेक लोक ह्या गोष्टीचं भांडवल करतायत। हरियाणाचे मुख्यमंत्री आणि पोलिसांवर गंभीर आरोप करतायत। मी मारहाणीबद्दल माफी मागतो असं एल्विशनं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। याआधी नोव्हेंबर 2023 मध्येही एल्विश अडचणीत आला होता। एका रेव पार्टीत त्यानं सापाचं विष सप्लाय केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता। नोएडा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत।
आपल्यावर झालेले सगळे आरोप खोटे असल्याचं त्यावेळी एल्विशनं म्हटलं होतं. बिग बॉस OTTच्या विजेतेपदावरूनही त्याच्यावर टीका झाली होती. राजकीय पाठिंब्यामुळे एल्विश विजयी झाल्याचं आरोप त्यावेळी करण्यात आले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एका कार्यक्रमात एल्विशचं कौतुक केलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एल्विश गणपतीच्या दर्शनालाही आला होता. एल्विशनं बिग बॉस नंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. त्याच्या स्वागताला आलेले लाखभर पोरं, त्याची गाणी आणि सोशल मीडियावर बनवलेली एल्विश आर्मी यामुळे तर चर्चेत आला होता. पण त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स, गंभीर प्रकरणात त्याच्यावर न झालेली कारवाई यामुळे तो अडचणीतही आलेला. दुसऱ्या बाजूला मुनव्वर फारुकीलाही हिंदू धर्मियांच्या भावनांचा अपमान केल्याप्रकरणी जेलमध्ये जावं लागलं. पण त्यानंतर तोही सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. पण आता या दोघांच्या दोस्ती दुश्मनीच्या राड्यात सागर राठोड मार्केट खातोय अशी टीका होते. थोडक्यात हे सोशल मीडियावरचं भांडण रस्त्यावर आलंय. पण यात एका मुलाला मारहाण झाली, जीव घेण्याची धमकी देण्यात आली. पण हे सगळं करणाऱ्या तरुणावर कोणतीच कारवाई झाली नाही. साहजिकच पोलीस तपासात नेमकं पुढे काय होणार? एल्विशवर कारवाई होणार का, की हा निव्वळ सोशल मीडिया स्टंट असणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.